तिहेरी तलाक कायदा आणि पुण्यातील प्रकरण. नमस्कार मित्रांनो. पुण्यातील कोंढवा येथे घडलेली एक घटना पुन्हा एकदा देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. काय ही घटना नेमकी? या घटनेने मुस्लिम महिलांच्या अधिकारांचे संरक्षण आणि 2019 मध्ये लागू झालेल्या तिहेरी तलाक बंदी कायद्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. पुण्यातील 32 वर्षीय एका मुस्लिम महिलेने आपल्या पती आणि सासरच्या नातेवाईकांविरुद्ध गंभीर आरोप करत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीनुसार गेल्या काही वर्षांपासून तिचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ करण्यात आला. त्यानंतर तिच्या पतीने तिला 3 वेळा तलाक म्हणत वैवाहिक नाते संपल्याचे घोषित केले आणि घराबाहेर काढले. काय म्हणजे हे परिस्थिती बघा. मात्र यावेळी परिस्थिती पूर्वीसारखी नव्हती. पूर्वी जमायचं हे 3 वेळेस तलाक म्हटलं तरी, पण आता परिस्थिती तशी नाही राहिली. 2019 मध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या मुस्लिम महिला विवाह हक्कांचे संरक्षण अधिनियमामुळे अशा प्रकारचा तिहेरी तलाक कायद्याने अवैध आणि शिक्षापात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे या महिलेला पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा, न्यायालयाकडून संरक्षण मागण्याचा आणि दोषींवर कारवाईची मागणी करण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला. यामुळे ह्या घटना कुठेतरी अशा पुढे येत आहेत, ज्या की मुस्लिम ज्या महिला आहेत त्यांना त्यांचे अधिकार, हक्क या गोष्टीमुळे कायदेशीर मिळाले आहेत. या कायद्याच्या नेमका जो हा कायदा आहे त्याच्या काही महत्त्वाच्या तरतुदी आपण जाणून घेऊयात. कोणत्याही माध्यमातून, मग ते तोंडी असेल, पत्राद्वारे, फोन करून असेल, मेसेज करून असेल, ईमेल किंवा सोशल मीडियाद्वारे कुठलाही वापर करून दिलेला तिहेरी तलाक पूर्णपणे अवैध मानला जातो. आलं लक्षात तुमच्या? दोषी पतीला 3 वर्षापर्यंत कारावास, जेलची वारी आणि दंडाची शिक्षा सुद्धा होऊ शकते. पीडित महिलेला निर्वाह भत्ता, मुलांच्या तात्पुरत्या ताब्यासाठी न्यायालयाची मदत आणि कायदेशीर संरक्षण सुद्धा मिळू शकते. यामुळे अनेक मुस्लिम महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. मित्रांनो, 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरवला होता. त्यानंतर 2019 मध्ये संसदेने हा कायदा मंजूर केला आणि त्याला कायदेशीर या कायद्याला बळ मिळालं. केंद्र सरकारने, मोदी सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार हा कायदा लागू झाल्यानंतर तिहेरी तलाकच्या घटनांमध्ये मोठी घट झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे. तिहेरी तलाकच्या ज्या घटना होत्या त्या पूर्णपणे थांबल्या नाहीत, पण त्यामध्ये घट झालेला दावा केलेला आहे. तथापि या विषयावर राजकीय मतभेदही कायम आहेत. काही राजकीय पक्षांनी या कायद्याला विरोध केला होता, तर सरकारने तो मुस्लिम महिलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक असल्याचं सांगितलं. पुण्यातील जे हे प्रकरण आहे अद्याप तपास चालू आहे, तपासाधीन आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व आरोप हे तक्रारीतील आरोप म्हणूनच पाहिले जातील आणि अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते: धर्म कोणताही असो, प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा, न्याय मिळवण्याचा आणि कायद्याचे संरक्षण मिळवण्याचा अधिकार आहे आणि तो ह्या कायद्याने अधिक बळकट झालाय. तुम्हाला काय वाटतं? या विषयावर तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. अशीच माहितीपूर्ण आणि तथ्याधारित माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.